ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत. तर चला सुरुवात करूया एक वेगळ्या रेसिपीसाठी. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत हलका, चविष्ट आणि पटकन होणारा नाश्त्याचा पदार्थ शेवयांचा उपमा. हा उपमा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो आणि खूप हेल्दी आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यासाठी लागणारे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवया घेऊया छान अशा. मी 200 ग्रॅम शेवया घेतल्या. चिरलेला बारीक कांदा, चिरलेले फ्रेंच बीन्स, टोमॅटो, मिरचीचे स्लाइस, गाजर बारीक चिरलेला, कोथिंबीर, वटाणे आणि कढीपत्ता, उडीद डाळ, मोहरी आणि जिरे, चवीनुसार मीठ आणि तूप. आणि हो, तुम्ही घरात ज्या भाज्या अवेलेबल असेल त्या टाकून उपमा करू शकतात. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम कढई गरम करून घ्या. त्यात थोडं तूप घालून शेवया छान हलक्या भाजून घ्या. जर आधीच रोस्टेड नसतील तरच बाजूला काढून ठेवा. रोस्टेड असेल तर तुम्ही डायरेक्ट तयारी करू शकतात. पण ह्या शेवया ज्या आहे रोस्टेड नाही, म्हणून त्या छान अशा तुपामध्ये हलक्या भाजून घ्यायच्या. तुम्ही त्यात तेलही घालू शकतात. तुपात चव वेगळी येते. छान अशा शेवया भाजून घ्यायच्या. काही खास टिप मी तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. टिप्स आहे, शेवया आधीच भाजून घेतल्यास उपमा चिकट होत नाही. पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा. 1 कप शेवया असेल तर 2 कप पाणी ठेवा. जास्त शिजवल्यास उपमा मऊ होतो, त्यामुळे वेळ नक्की सांभाळा. शेवया छान आपल्या भाजून झाल्या आहे आणि त्याच कढईत आपण तेल टाकणार आहोत. तुपही टाकू शकतात. तेल छान असं गरम झालं की त्यात आपण ॲड करणार आहोत मोहरी. मोहरी तडतडली की जिरे टाकूया. जिरे टाकले की त्यात उडीद डाळ टाकूया. छान अशी फोडणी द्या. कढीपत्ता ॲड करूया. तोही छान असा फोडणी मस्त बसते तोपर्यंत मस्त परतून घ्यायचा. खमंग सुगंध सुटतो उडदाच्या डाळीचा, कढीपत्त्याचा. मिरच्याचे स्लाइस टाकून तेही छान परतून घ्यावा. यामध्ये आपण चिरलेला कांदा टाकून छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा छान परतला की त्याच्यामध्ये आपण बाकीच्या भाज्याही स्टेप बाय स्टेप ॲड करणार आहोत. थोडंसं तूप वापरल्याने चव खूप छान येते. भाज्या आपल्या आवडीनुसार तुम्ही बदलू शकतात. मटर, कॉर्न घालू शकतात. यामध्ये लिंबू रस नवीन शेवटी घातल्याने चव अशी फ्रेश लागते. थोडंसं तूप ॲड केलंय मी. आणि आपली फोडणी होते तोपर्यंत साईडला पाणी गरम करायला ठेवायचं गॅसवर. त्याच्यानंतर आपण फ्रेंच बीन्स ॲड करूया. फ्रेंच बीन्स म्हणजे फरसबी. गाजर चिरलेला तोही टाकूया. छान असं 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचं. वटाणेही त्यात टाकून छान असं शिजून घ्यायचं. दोन ते 3 मिनिटं शिजून घ्या. आणि मी पाण्याचं प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे. टोमॅटो टाका. कोथिंबीर टाकून छान असं परतून घ्यायचं. आणि पाण्याचं प्रमाण जर 1 वाटी शेवया असेल तर 2 वाटी पाणी घाला. आणि मीठ त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करा. आणि थोडीशी साखर टाका, त्याने चव बॅलन्स करते. छान असं परतून घ्यायच्या भाज्या. भाज्या तुम्ही आपल्या आवडीनुसार बदलू शकतात. खूप छान लागतो हा उपमा. नक्की ट्राय करून बघा. मीठ टाकूया थोडंसं आणि छान असं मिक्स करून घेऊया.
हा झटपट शेवयांचा उपमा हेल्दी ब्रेकफास्ट आहे. मोठ्यांना लहानांना सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. आणि ह्याच भाज्यांमध्ये पुन्हा आपण शेवया भाजून ठेवलेल्या त्या ॲड करूया आणि त्याही छान अशा मिक्स करून घेऊया. शेवया नीट भाजल्या की उपमा अजिबात चिकट होत नाही आणि चवही छान लागते. तर भाजताना नेहमी लक्ष द्या. काही खास एक्स्ट्रा टिप्स सांगणार आहे. शेवया आधी भाजून घेणं खूप गरजेचं आहे. 1 ते 2 पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा. थोडं तूप वापरल्याने फ्लेवर वाढतो. भाज्या आपल्या आवडीनुसार बदलू शकतात. गुठळ्या टाळण्यासाठी सतत हलवत राहा. आणि जास्त पाणी घातल्यास उपमा चिकट होतो. तुम्हाला काही ह्या चांगल्या टिप्स सांगितल्या आहे. काही मिस्टेक्सच्या टिपही सांगणार आहे. पाणी उकळण्याआधी शेवया घालणे रॉंग, चुकीचं आहे. शेवया न भाजता वापरणे उपम्याला टेस्ट येत नाही. जास्त शिजवायचे पण नाही. याच्यात छान असं आपण गरम केलेलं पाणी ॲड करूया आणि 2 ते 3 मिनटं छान असं शिजू देऊया आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक रेस्ट करूया. आणि आजचा हा नाश्ता होणार आहे एकदम झटपट, हेल्दी, सुपर टेस्टी शेवयांचा उपमा आपला ऑलमोस्ट तयार आहे. ही रेसिपी इतकी सोपी आहे की बिगिनर्स सुद्धा परफेक्ट बनवू शकतात. तर नक्की ट्राय करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे. आणि हो, भाज्या जास्त शिजवू नका. थोडा क्रंची राहिल्या तरच टेस्ट डबल होते. आणि लक्षात ठेवा, पाणी उकळल्याशिवाय शेवया घालायच्या नाही. हा दुसरा बिगेस्ट सिक्रेट आहे. शेवया हळूहळू घातल्यात आणि सतत हलवत राहा. घाई केली तर गुठळ्या बनतात. पेशन्स ठेवा. झाकण ठेवा. 3 ते 4 मिनटं मंद आचेवर शिजवा. ओव्हर कुक केला तर उपमा पेस्ट होईल. तर उपम्याकडे सतत हलवायचं आणि लक्ष द्यायचं. आणि शेवटी तुम्ही लिंबू रस, कोथिंबीर हलकेच मिक्स करा. बस तयार आहे आपला फ्लफी आणि परफेक्ट शेवयांचा उपमा. गरमागरम सर्व करा. वरून तूप टाका आणि चटणीसोबत खाल तर मजाच येईल. प्रो टिप्स काय सांगणार आहे. शेवया जर ड्राय रोस्ट करून एअरटाईट डब्यात ठेवा. इन्स्टंट उपमा तयार होतो. थोडं तूप प्लस तेल मिक्स केल्याने टेस्ट रेस्टॉरंट स्टाईल येते. पाणी मोजून घाला. 1:2 रेशो इज अ मस्ट. शेवया घालताना फ्लेम मिडियम ठेवा. शेवटी फोर्कने हलवत तर उपमा अजून फ्लफी होतो. मिस्टेक टू अवॉइड: शेवया न भाजणे, थंड पाण्यात घालणे, जास्त पाणी वापरणे, जास्त शिजवणे, त्याच्यामुळे उपमा बिघडतो. हा आपला गरमागरम उपमा तयार आहे. बोनस ट्विस्ट आयडिया सांगतायत. थोडे मटर प्लस कॉर्न घाला. किड्स फ्रेंडली उपमा होतो. काजू घालून करा. फेस्टिव्ह टेस्ट येते. शेवटी नारळ घाला. साऊथ इंडियन स्टाईल होते. तर फ्रेंड्स, असा तयार होतो आपला झटपट आणि चविष्ट शेवयांचा उपमा. नक्की करून बघा आणि कसा झाला तो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी अपलोड झाल्यास नोटिफिकेशन लगेच येईल. पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपी. तोपर्यंत खुश राहा आणि मस्त खा. बाय बाय. हॅपी कुकिंग.